नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी आजची अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी समोर येत आहे। खरीप पीक विमा 2025 संदर्भातील मोठा अपडेट आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, गेल्या वर्षी अतिवृष्टीमुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात शेती पिकाचं नुकसान झाले होते। सततच्या पाऊस, ढगफुटी सदृश्य परिस्थिती आणि पिकामध्ये आलेले रोग यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आणि अशाच प्रकारे बाधित झालेल्या जिल्ह्यांपैकी एक महत्त्वाचा जिल्हा म्हणजे वर्धा जिल्हा। मित्रांनो, वर्धा जिल्ह्यातील तब्बल 15,306 शेतकऱ्यांना आता 12,14,00,000 रुपयांचा पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे। ही रक्कम विशेषतः सोयाबीन पिकासाठी मंजूर करण्यात आलेली आहे। जिल्ह्यामध्ये एकूण जवळपास 62,000 शेतकऱ्यांनी विविध पिकांसाठी पीक विमा भरलेला होता। त्यामध्ये सोयाबीन पिकासाठी 24,182 शेतकऱ्यांनी सहभाग घेतला होता आणि आता त्यापैकी 15,305 शेतकऱ्यांना विम्याची मंजुरी मिळालेली आहे। शेतकरी मित्रांनो, आता आपण तालुकानिहाय माहिती पाहिली तर आर्वी तालुक्यातील 6 महसूल मंडळातील 1,437 शेतकऱ्यांना या पीक विम्याचा लाभ मिळणार आहे। आष्टी तालुक्यातील एका महसूल मंडळातील 310 शेतकरी पात्र ठरले आहेत। देवळी तालुक्यातील 5 महसूल मंडळामधील 3,585 शेतकऱ्यांना पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे। तर हिंगणघाट तालुक्यातील 7 महसूल मंडळामधील 2,908 शेतकरी या योजनेत लाभार्थी ठरले आहेत। याचप्रमाणे समुद्रपूर तालुक्यातील 7 महसूल मंडळातील 3,129 शेतकरी, सेलू तालुक्यातील 5 महसूल मंडळातील 2,041 शेतकरी आणि वर्धा तालुक्यातील 6 महसूल मंडळातील 1,894 शेतकरी असे एकूण 15,306 शेतकरी या विमा मंजुरीमध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहे। मात्र मित्रांनो, अजूनही काही महसूल मंडळामध्ये पीक विम्याचे कॅल्क्युलेशन बाकी असल्याची माहिती समोर येत आहे। कारंजा, आष्टी आणि वर्धा तालुक्यातील काही महसूल मंडळामध्ये अद्याप अंतिम मंजुरी मिळालेली नाही। त्यावर काही तांत्रिक आक्षेप असल्याचे सांगितले जात आहे आणि हे सर्व आक्षेप पूर्ण झाल्यानंतर उर्वरित शेतकऱ्यांना देखील विमा मंजूर केला जाणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आलेली आहे। मित्रांनो, जर आपण संपूर्ण वर्धा जिल्ह्याचा विचार केला तर सोयाबीन, कापूस, उडीद, मूग अशा विविध पिकांसाठी हजारो शेतकऱ्यांनी विमा भरलेला होता। त्यापैकी आता मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना दिलासा मिळताना दिसत आहे आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे ही मंजूर झालेली रक्कम लवकरच थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाणार असल्याची माहिती समोर येत आहे। दरम्यान मित्रांनो, संपूर्ण राज्यातील शेतकरी अजूनही पीक विम्याच्या प्रतीक्षेत आहेत। बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर यासारख्या जिल्ह्यामध्ये बैठका लागण्याची प्रतीक्षा सुरू आहे। तर दुसरीकडे अनेक शेतकरी संघटना आणि शेतकरी आंदोलनाच्या तयारीत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। विशेष म्हणजे 13 मे 2026 रोजी परभणी जिल्ह्याची महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे। या बैठकीकडे संपूर्ण राज्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागलेले आहे। अनेक ठिकाणी शेतकरी संघटनांच्या माध्यमातून प्रशासनाला निवेदन देण्यात आलेले आहेत। 13 मे पर्यंत पीक विमा मंजूर करून रक्कम वाटप करावी, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील देण्यात आलेला आहे। मित्रांनो, आता पुढील काही दिवसांमध्ये शासन आणि विमा कंपन्यांच्या माध्यमातून काय निर्णय घेतले जातात, कोणत्या जिल्ह्यांना मंजुरी मिळते आणि शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे कधी जमा होतात, हे आपण अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे। मित्रांनो, पीक विमा संदर्भातील असेच महत्त्वाचे अपडेट, शासन निर्णय, मंजुरी आणि शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होण्यासंदर्भातील प्रत्येक मोठी माहिती आपण वेळोवेळी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला
नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.